चला इनके स्पोर्ट खांडवल संघ प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकासाठी दुसऱ्या क्रमांकासाठी जे आपण ट्रॉफीज पाहतोय आय थिंक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर या सर्व ट्रॉफीज आपण जर पाहिल्या तर स्वर्गीय अंबो लडकू सपाट यांच्या स्मरणार्थ याच विभागातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रुपेश शेठ सपाट यांच्याकडून आम्हाला सर्व ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही सेवन स्टार ग्रुपच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. प्रत्येक पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत, जे मोमेंटो आपण पाहत आहोत, जे आम्हाला सेवन स्टार ग्रुपच्या वतीने प्राप्त झालेले आहेत, सेवन स्टारचा सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. एनकेस्पर खांडवल संघ प्लीज विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. जर आपण एवढा उशीर केला तर आय थिंक कमी षटक केली जातील. एनके स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर त्याचा आयकॉन म्हणून विनोद पाटील आज या स्पर्धा या सामन्याचा आपण जर पाहिलं तर प्रतिनिधित्व करतोय. पराग जाधव तुम्हाला पाहायला मिळतील मॅन फ्रॉम जानवल. प्रशांत चोरगे सुद्धा तुम्हाला एक कूल माइंड कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळेल मॅन फ्रॉम आमने. मानव म्हात्रे मॅन फ्रॉम पिसे. दिगंबर माली मॅन फ्रॉम सावत. रोशन मोगरे जी मागील स्पर्धा मात्र गाजवली आमने लोणार प्रीमियर लीग मॅन फ्रॉम सांगे. दीपेश मॅन फ्रॉम सांगे. राज मोगरे मॅन फ्रॉम सांगे. तुषार भंडारी मॅन फ्रॉम बापगाव. ओमकार पाटील आणि जानू पाटील हे खेळाडू तुम्हाला एमके स्पोर्ट या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि अपोजिशनला आपण जर पाहिलं तर एज आयकॉन म्हणून दैवत वेलेकर या संघाचं प्रतिनिधित्व करतो. आणि त्याची आरबी आपण जर पाहिली तर जितू भोईर मॅन फ्रॉम इताडे. जयेश जोशी मॅन फ्रॉम खांडवल. सूरज मॅन फ्रॉम मुठवल. पीयूष पाटील मॅन फ्रॉम पीसे. साहिल पाटील मॅन फ्रॉम पीसे. राहुल मेहर मॅन फ्रॉम बापगाव. दामू म्हात्रे मॅन फ्रॉम सावत. गोरखनाथ दिगाडकर मॅन फ्रॉम किरवली. रितेश तिसकर आणि साहिल तिसकर हे खेळाडू तुम्हाला जानू स्पोर्ट इताडे संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. एनके स्पोर्ट खांडवल नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण धानकर ऐतिहासिक ही क्रीडांगणे आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा आपण या मैदानावरती कव्हर करत असतो आणि त्यापैकी ही पावसाळी रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची आपण स्पर्धा आज संपन्न करीत आहोत सेवन स्टार ग्रुपच्या वतीनं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दैवत वेलेकरच्या सोबतीला मिस्टर साहिल पाटील आणि षटकाला सुरुवात करील मिस्टर मानव म्हात्रे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा विचार केला तर खांडवल गावातील पिसे गावातील इताड गावातील जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र अक्षरशः दणाणून सोडलेले आहे या चालू हंगामाचा आपण विचार केला तर. कारण मागील स्पर्धा आपण याच मैदानावरती कव्हर केली. त्या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर उपविजेतेपद पिसे संघाने प्राप्त केलं. आणि जय हनुमान खांडवल ब संघाने मात्र चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. परंतु आज एनके स्पोर्ट खांडवल संघ जानू स्पोर्ट इताडे संघाच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय.
चला एक सर्वांना विनंती करतो की एकदा टाळ्यांचा गजर असू दे. आपण या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. चॅम्पियन ट्रॉफी 2025 आमने लोडा असोसिएशन अंतर्गत सर्व खेळाडू आपल्याला स्पर्धेमध्ये आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. दैवत वेलेकर स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल पाटील, पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. आणि पहिल्या चेंडूवरती बॅट चिकना. ओ माय गॉड. एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर पकडला जेल आणि पहिल्या चेंडूवरती जानूस पटेदार संघाला लागलाय मोठा धक्का. फलंदाज बाद. काय चेंडूची लेंथ होती. पटल्यानंतर झपकन बाहेर दिशेने मात्र चेंडून काटा घेतला. बॅटची खडा पाहायला मिळाली आणि विकेट किपर विनोद पाटीलला कुठल्याही प्रमाणात चूक केली नाहीये. पहिली सफलता शार्क मासा आय थिंक गलाला अडकला एनके स्पोर्ट खानवल संघाच्या असं म्हणायला हरकत नाहीये. कारण दैवत वेलेकर शून्यावरती माघारी परतलाय. हा खूप मोठा धक्का लागला टीम जानू स्पोर्ट इताडे संघाला. असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये दैवत वेलेकरच्या बॅटमधून आपल्याला अगदी धावांचा पाऊस पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाही. पूर्णपणे मैदानाच्या सोफेर बाजूला आता शांतता पसरली. याचं कारण एक मॅजिक डिलिव्हरी मानवची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या मॅजिक डिलिव्हरी मध्ये मात्र बॅटर दैवतला मात्र पूर्णपणे फसवलं गेलं आणि वन डाऊनला आता मात्र नवीन फलंदाज आलाय सूरज भामरे. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट ना जागेवरती स्टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चालला अगदी स्टेट लॉंगॉन वरती. पराग जाधव आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव या स्पर्धेतील पाहायला मिळाली सूरज भामरेच्या बॅटमधून. या स्पर्धेची श्रीगणेशा झाली असं म्हणायला हरकत नाहीये. वैयक्तिक आणि संघाचं खातं सुद्धा उघडलं सूरजनं. एक गडी बाद एक अशी सध्या स्थिती पाहत आहोत स्कोर कार्डवरती जानू स्फोटित आणि संघाची. स्कोरर म्हणून आज हॅरी आमच्या सोबतीला आहे. आज या स्पर्धेमध्ये समीरचा आवाज सुद्धा मात्र तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि काही क्षणात असं वाटतं की पावसाची सुद्धा हजेरी लागेल ज्याप्रमाणे आज वातावरण पाहत आहोत. मानव पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो जबरदस्त गुडलँड स्पॉटवर चेंडू मात्र अचानक चेंडून उचली घेतली आणि मानव मात्र पाहिल्या तर ज्यावेळी रिदम मध्ये येत असतो त्यावेळी मात्र त्याचा खेळ पाहण्यासारखा असतो आणि तो खेळ आज तो साकारतोय. जशी त्याला दैवतची विकेट्स मिळाली एक वेगळ्या मूडमध्ये त्याचा आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. कारण विकेट्स मिळाल्यानंतर मात्र त्यांनी सिंगल धाव खर्च केली आणि हा तिसरा चेंडू पाहिला आपण या स्पर्धेतील मानवच्या भात्यातून. डॉट. जबरदस्त सुरुवात, गोड सुरुवात एनके स्पोर्ट खानवल संघाची आपण पाहतोय या पहिल्या षटकाचा खेळ पाहत असताना. ओ हेलिकॉप्टर उडवला आणि लँडिंग झाला एक लॉंग ऑफच्या सीमेरेषेच्या पलीकडे. साहिल पाटीलचा हा धडाका या स्पर्धेतील पहिला मॅक्सिमम षटकार. दोन्ही खेळाडू पाहणा ज्यावेळी आपण टेनिस क्रिकेट खेळत असतो त्यावेळी एकच संघाचं हे दोघेही प्रतिनिधित्व करत असतात, एकाच गावाला बिलॉंग करतात आणि आज एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी मात्र फाईट बॅक करत आहेत. मानव मात्र त्याच्या विरोधात साहिल पाटील. मागील स्पर्धेमध्ये आपण साहिलचा आपण विचार केला तर पूर्णपणे तो स्ट्रगल करत होता, परंतु प्रत्येक खेळाडूची प्रत्येक व्यक्तीची वेल ही बदलत असते आणि आज ती वेल असेल साहिल पाटीलची. कारण एका चांगल्या इनिंगची प्रत्येक खेळाडूला गरज असते आपल्या त्या हरवलेल्या फॉर्म सापडण्यासाठी आणि तो स्ट्रोक आज आपल्याला या स्पर्धेमध्ये साहिलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जबरदस्त लेंथ, अगदी फुलर लेंथ होती आणि काय बॅट आय थिंक बॉटम बॅटचा त्याने वापर केला. आय थिंक हेलिकॉप्टर उडवला आणि लँडिंग केला लॉंग ऑफच्या पलीकडे. पुन्हा एकदा मानव. हो पहा सेन्सिबल क्रिकेट. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. चेंडू त्याला बॅकवर्ड पॉइंटला डीपवरून क्षेत्रशी चेंडूला उठून फेक करताय. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि अशा प्रकारे धावा आपल्याला या पावसाळी क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळत असतात. कारण पाणी सुद्धा साचलेलं असतो, गवत सुद्धा मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त पाहायला मिळत असतो आणि चेंडूची गती थोडीशी कमी असते. त्यामुळे मात्र फिल्डरला चेंडूपर्यंत जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत असतो आणि त्या अनुषंगाने दोन धावा सहजपणे पूर्ण केल्या आणि या दोनच्या माध्यमातून धावफलक पुढे चाललाय 9 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त जरूर गोलंदाजाने केल्या, परंतु त्याच्यानंतर साहिलनं आपल्या संघाला सावरलं. हो थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सुद्धा आपण जर पाहिलं तर उजवास्तिकच्या भरपूर बाहेरून चाललाय. दोन्ही पंचांच्या समांतर पाहायला मिळाले. व्हाईटची खून दर्शवत असताना पहिली एक्स्ट्रा धाव या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली व्हाईटच्या स्वरूपात आणि स्कोर कार्ड सुद्धा आपण जर पाहिलं तर अगदी डबल फिगर मध्ये पोहोचलाय 10 या आकड्यावरती.
चांगली सकाळ, शुभ सकाळ, सुपर संडे आणि आज प्रत्येक सामना जर पाहिला तर सुपर पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाहीये. बॅकअप द हँड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न थोडासा कटरच्या अंदाजामध्ये, परंतु जागेवरती चेंडूला हॅमेट केलं. हो, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला, अगदी मिड ऑफच्या क्षेत्रापर्यंत पोहोचला आणि तत्पुरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपण जर पाहिलं तर दोघेही चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी करतायत. डीजे जालिंदर हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. यानंतर होणारा पुढील जो सामना आहे, मी या दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. मकरंद स्पोर्ट मुठबळ संघ आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल 83-11 नानकर. एका बाजूला उत्तम शेठ पाटील यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला मनोज शेठ पाटील यांचा संघ. 83-11 नानकरचा विचार केला तर क्या कहीने, मागील जो आपण पर्व पाहिला एलपीएल आमली लोणार प्रीमियर लीग, पहिल्यांदाच मनोज पाटील यांनी संघ खरेदी केला आणि पहिल्याच पर्वामध्ये ती स्पर्धा मात्र त्यांनी आपल्या नावावरती केली. आणि तोच संघ तुम्हाला मित्रांनो या स्पर्धेमध्ये, या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये, चॅम्पियन ट्रॉफी मध्ये यानंतरच्या सामन्यामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना जानूसपुढे येताडे संघाची आपल्याला पाहायला मिळाली. चला, वेळेचं सुद्धा तुम्हाला भान ठेवायचं आहे, कारण प्रत्येक सामना 6-6 षटकांचा आहे, म्हणजे जवळपास 30 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पहिला डाव या ठिकाणी संपन्न करावा लागेल. कारण आज आपल्याला 7 सामने एक्झॅक्टली कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सामना 6-6 षटकाचाच आम्हाला करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असेल, जर तुमची आम्हाला चांगली साथ मिळाली तर. आणि आमच्या 7 स्टारला सुद्धा तुमच्याकडून फक्त तुमचं सहकार्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज एनके स्पोर्ट खानावळ संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात करतोय मिस्टर दीपेन. मॅन फ्रॉम सांगे, एक युवा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सूरज भांबरेचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडीशी आपण जर पाहिले तर स्लिप झाली. आय थिंक दामू म्हात्रे होता त्या ठिकाणी. रवी आहे, यस रवी, आणि त्यामुळे मात्र स्वतःचा त्यांनी बॅलन्स गमावला आणि तत्पुरती सूरजला 2 धावा घेण्याची संधी मिळाली. आणि तसंही जर पाहिलं तर पहा, एक महत्वाची सूचना आहे, जर मैदानाच्या आतमध्ये जर एखाद्या क्षणाला जर चेंडू हरवला गेला तर तुम्ही फक्त 4 धावा पलून पूर्ण करू शकता, त्याच्या व्यतिरिक्त धावा काढण्याचा प्रयत्न करू नका. हो, खोटा पॅचा छेन नासली बाउन्सर, अगदी नाका जवळून मात्र चेंडू हा मात्र निघून गेला. अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी. आणि पहा ना, दीपेन सुद्धा मात्र सांगे गावाला बिलॉंग करतो आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आज रोशन मोगरे, आणि तो सुद्धा मात्र पाहिला तर सांगे गावाला बिलॉंग करतोय. ज्यावेळी एखाद्या लेजंड खेळाडूची एखाद्या युवकाला जर साथ मिळाली तर मात्र जरूर तो चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच अनुषंगाने रोशन सातत्याने त्याला मात्र मार्गदर्शन करतोय. हे एक चांगली बाब आहे सांगे क्रिकेटसाठी. पंचाचा बायचा इशारा, 1 धाव मात्र त्या ठिकाणी बोलून पूर्ण केली अतिरिक्तच्या सौजन्यानं. या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर दीपेनने एक चांगली लाईन मेंटेन केलेली आहे, चांगल्या लेंथ वरती तो कामगिरी करतोय आणि त्या अनुषंगाने सिंगलच्या मदतीनं 15 धावा आतापर्यंत आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आता मात्र हळूहळू वाढत चाललेली आहे आणि मी मगाशी सुद्धा उल्लेख केले की या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा क्रीडा रसिकांची चांगली साथ त्या स्पर्धकांना मिळत असते. कारण हा परिसर आपण म्हटलं तर क्रिकेटचा वेडा आहे. हो, अतिरिक्त बाउन्स विकेट किपर चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला सुद्धा यश आलं नाहीये. परंतु पाहिलं तर फायलेकडे ओमकार आहेत. पंचांचा वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना. 6 षटकांचा खेळ पावसाळी क्रिकेट सध्या आपण अनुभवतोय. 6 षटकामध्ये किमान 60-65 पर्यंत जरूर तुम्हाला मजल मारावी लागेल. हो, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. टॉपिच विकेट किपर चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय सूरज भांबरे. दुसरा धक्का जानूसपुढे येताडे संघाला. पहिल्यांदा 0 वरती दैवत बाद झाला आणि सूरज बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर एकूण 5 चेंडू त्याने फेस केले.
आणि फक्त 3 धावांचा त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. एकही चौकार त्याच्या इनिंग मध्ये आला नाहीये, एकही षटकार त्याच्या इनिंग मध्ये आला नाहीये. साहिल पाटील सध्या खेळतोय. साहिल पाटील चांगल्या मूड मध्ये आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केला, त्याच्यामध्ये 2 दुहेरी, एक षटकार आणि 1 डॉट, एकूण 10 धावसंख्येवरती तो खेळतोय. आणि त्याच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय, गुरुनाथ दिघाडकर. दिघाडकरच्या नावावरती सुद्धा मात्र मोठमोठे विक्रस आहेत. अनेक वर्षापासून तो किरवली गावाची सेवा करत आलेला आहे. क्रिकेटच्या माध्यमातून चांगला अनुभवी खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु आज चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण जर पाहिलं तर जानूस पडिताडे संघाचं तो सध्या प्रतिनिधित्व करतोय. आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये त्याला सुद्धा आपण पाहिलं. आणि पाहूया एक कॅप्टन नॉक इनिंग त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला आज पाहायला मिळेल का. डिपेंड शॉट रनअप पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय. हो, अगदी स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त वेग प्राप्त केला होता, परंतु चेंडू उजव्या चेंडू बाहेरून निघून गेला. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च केली गेली. जेव्हा पाऊस पडत असतो त्यावेळी त्या पावसामध्ये खेळण्यासाठी फलंदाज कधी कधी स्ट्रगल करत असतात, परंतु आज पाऊस सुद्धा नाहीये आणि याचा मात्र बेनिफिट कुठेतरी फलंदाजांना मिळू शकतो. परंतु आज दीपेन त्याचा मात्र पूर्णपणे लाभ उचलतोय, फायदा उचलतोय. कारण पाहिलं तर डिफेन्सचा एक माणूस आहे की आपण बॅटरच्या रेंज मध्ये मात्र चेंडू द्यायचा नाहीये, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये आतापर्यंत तो सक्सेसफुल ठरलाय. जरूर त्याने 2 चेंडू अतिरिक्त हाताळले, परंतु लाईन त्याने चांगली मेंटेन केलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनला शतषक आहेत. जबरदस्त त्या ठिकाणी चेंडूची लाईन, बॅटची कडा होती. म्हणजे असं वाटतं की विकेट किपरला सुद्धा संधी होती कॅच पकडण्याची, परंतु एवढा वेगाने चेंडू आला की त्या ठिकाणी विकेट किपर सुद्धा रोशन मोगरे हे बीट झाले. आणि एक सफल षटकांची समाप्ती आपल्याला दीपेनची पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस जानूस पडिताडे संघाची धावफलकावरती धावसंख्या लागली गेली 2 गडी बाद 19. पहिल्या षटकामध्ये 12 खर्च केल्या होत्या गोलंदाज मानवनं आणि या षटकामध्ये एक सफलता आणि 7 धावा दीपेनच्या आपल्याला या कोठ्यामध्ये पाहायला मिळाला. जबरदस्त वापसी आपल्याला दीपेनकडून पाहायला मिळाली. कंटिन्यू मानवला आता मात्र पुन्हा या ठिकाणी ठेवण्यात आलं. एक चांगली कॅप्टनशिप सध्या आपण पाहतोय कॅप्टन प्रशांत चोरगे, कारण त्यांना माहिती आहे की आपण एक पकड निर्माण केलेली आहे प्रतिस्पर्धीकांवर आणि जरूर ती पकड आपल्याला आता मात्र इथून ढील करायची नाहीये, अजून मजबूत करायची आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र मानवला पुन्हा एकदा त्याच्या दुसऱ्या स्पेल मध्ये त्याला बोलवलं गेलं. सांघिक 3रं षटक असेल, ओव्हर द विकेट तो मारा करतोय. ओहो, जबरदस्त कटर होता. चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने मात्र निघून गेला. चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केला गोरखनाथनं आणि त्या अनुषंगाने चेंडू बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. चांगल्या चेंडूने मात्र सुरुवात करतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 19. 3ऱ्या षटकाला मात्र सुरुवात झालेली आहे. 3रं षटक प्रगती पथावरती सुरू आहे. आतापर्यंत मानवनं एक सफलता प्राप्त केली आणि चांगल्या पद्धतीने मात्र तो कामगिरी करतोय. आणि ती विकेट कोणाची होती तर दैवत वेलेकरची होती. दैवत वेलेकर जर खेळपट्टीमध्ये जास्त वेळ टिकून राहिला असता तर कदाचित आपल्याला चित्र धावफलकावरती वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु जर तरला महत्व नाहीये. फुल टॉस अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू चालला अगदी कव्हर पॉइंटला, डीप मध्ये शतरक्षक आहे, दुहेरीचा प्रयत्न होतोय, धोका आहे, परंतु सहजपणे मात्र त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु शेवटच्या क्षणाला साहिल मात्र तो निर्णय नाकारला. आणि पहा ना, मागील षटकापासून साहिल एकही वेळा मात्र स्ट्रायकिंग एंडला आला नाहीये. कारण पहिल्या षटकामध्ये साहिलनं 4 चेंडू फेस केले, तिथून मात्र त्याला एकही चेंडू मात्र खेळण्याची संधी मिळाली नाहीये. एक चेंडू मात्र तो केला, परंतु तो चेंडू स्वेर होता आणि स्ट्राईक साडून मात्र पाहिलं तर थोडंसं वंचित राहिलाय. पुन्हा मात्र जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न एकदा पुन्हा पूर्ण केले गेल. दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु स्वतः गोलंदाज मानव चेंडूवरती पोहोचतोय आणि एका धावेवरतीच मात्र दोन्ही बॅटरला आता मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहे, परंतु रामकृष्ण काकडे प्लेइंग 11 मध्ये आहे की नाही हा आम्हाला प्रश्न पडलाय. कारण ही स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असतात चॅम्पियन ट्रॉफी, परंतु यानंतर मकरंद स्पोर्ट मुठबल विपक्ष 83-11 नानकर या 2 संघादरम्यान तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. सोपाने ड्राईव्ह केला अगदी स्ट्राईक कव्हरला, डीप मध्ये शतरक्षक आहेत रोशनच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. मागील स्पर्धेचा आपण विचार केला तर विनोद पाटीलला काय ती स्पर्धा गाजवली, जे हनुमान खांडवल बस संघाचा तो प्रतिनिधित्व करत होता, परंतु आज एनके स्पोर्ट खांडवल मध्ये खेळत असताना
त्यांच्या पाठीमागे चांगलं कार्य करतोय. एक लेजेंड आहे खांडवल गावाचा आपण विचार केला तर. आणि आतापर्यंत चांगली सुरुवात एनके स्पोर्टची आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर जो निर्णय त्याने स्वीकारला तो आतापर्यंत योग्य ठरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा बॅकअप दान डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतो. आणि या सामन्यामध्ये गोरखनाथ दिगडकर थोडासा चाच पडतोय, कारण आतापर्यंत एकही फटका मात्र पाहिला तर प्रोफेशनल मात्र पाहिलं तर टायमिंग त्याने प्रॉपर केलेली नाहीये. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर गोरखनाथचा आपण खेळ पाहिला तर 6 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि त्या 6 मध्ये 3 डॉट बॉल तो केला आणि फक्त 4 धाबा त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत. स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावं लागेल, कारण 6 षटकांचा सामना जरूर आहे, परंतु किमान 60च्या पुढे तुम्हाला पाहावं लागेल तुमची गोलंदाजी डोळ्यासमोर ठेवून. परंतु गोलंदाज आपण जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाची सध्या आपल्याला या सामन्यावरती हवी पाहायला मिळत आहेत. पुन्हा पहा पुलर लेंथ परफेक्टली वाईड यॉर्कर लेंथ होता आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र बॅट चेंडूमध्ये कुठलाही कनेक्शन नाहीये. चांगला षटक आणि आपण जर पाहिलं तर मानवच्या 2 षटकांचा जो स्पेल होता तो सुद्धा मात्र ते संपूर्ण झालाय. फक्त त्याने खर्च केल्या धावा 16 आणि 1 विकेट्स प्राप्त केली. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला मानव मात्र जी पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद एकूण 23 धावा धापलक्यावरती, म्हणजे या षटकामध्ये फक्त मानवनं खर्च केल्या 4. जबरदस्त स्पेल. डिपेंडला सुद्धा कंटिन्यू ठेवलाय. डिपेंड सुद्धा मात्र त्याच्या स्पेल मधील दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय आणि ही स्पर्धा लोणावळा कारला या ठिकाणी सुद्धा मात्र थेट पाहिली जात आहे. एनके स्पोर्ट खांडवल संघाचे संघ मालक पेशाने इंजिनियर आहेत मिस्टर सुजित पाटील. त्यांच्या सोबतीला आमचे 7 स्टार पैकी एक स्टार लखन पाटील सुद्धा त्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्याने सुद्धा या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि खास एनके स्पोर्ट खांडवल संघाला त्याने मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सुजित पाटील आणि धन्यवाद लखन पाटील. तुमचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून 7 स्टार ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. दीपेंद्र षटकाला सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि स्पर्धेतील आय थिंक पहिली बाउंड्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. पहिला षटकार सुद्धा साहिलच्याच बॅटमधून निघाला आणि पहिला चौकार सुद्धा साहिल पाटीलच्याच बॅटमधून निघाला. भरपूर वेळ स्ट्रायकिंग पासून तो दूर होता. जसा स्ट्रायकिंग एंडला आला त्याच्या बॅटमधून मात्र धाबा निघाल्या. असं वाटते की आज साहिल पाटीलला धाबांची भूक असेल. ज्या अनुषंगाने मात्र प्रत्येक चेंडू तो मात्र प्रॉपर मिडलिंग करतोय. त्या धाबांची आवश्यकता आहे. त्या धाबा इथे मात्र ओ माय गॉड पिकअप शॉट ऑन साइडला पुल अँड सक्सेसफुल आणि चेंडू झालाय सीमारेषेच्या पलीकडे घेऊन या स्पर्धेतील दुसरा सिक्सर. पहा उन्हाळी स्पर्धा असू द्या, हिवाळी स्पर्धा असू द्या किंवा पावसाळी स्पर्धा असू द्या, जेव्हा जेव्हा आमने लोणार परिसरामध्ये स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा एसएस स्पोर्टचे सर्व सोपांजी तिसकर यांचं मोलाचं सहकार्य मिळत असतो आणि हे आम्ही अगदी आमच्या डोळ्यानं नजरेसमोरून पाहिलेलं आहे. आणि या स्पर्धेसाठी सुद्धा मात्र त्यांच्या वतीनं एसएच स्पोर्ट बॅट ब्रँडेड बॅट या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांच्या वतीनं पुरस्कृत झालेले आहे आणि ती बॅट आपण या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून आपण या ठिकाणी देणार आहोत. तर 7 स्टार ग्रुपच्या वतीनं एसएस स्पोर्टचे पुरस्कर्ते सर्व सोपांजी तिसकर तुमचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं आमच्या 7 स्टार ग्रुप वरती राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगत आहोत. आणि तसं जर पाहिलं तर आता एसएस स्पोर्ट मात्र या ठिकाणी मर्यादित राहिला नाहीये. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या बॅटनं बोलबाला केलाय. मग रबर बॉल असेल, टेनिस बॉल असेल आणि आज सोपांजी तिसकर सुद्धा मात्र उंच शिखर गाठतायत. हे आपल्यासाठी फार एक चांगली बाब आहे. डिपेंड पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आता मात्र धावांचा अगदी पाऊस ओसाडलाय साहिल पाटीलच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक तो खेळतोय. आता समोरच्या दिशेनं गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू चालला अगदी साइड स्क्रीनच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत 6 धाबांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग. असं वाटतं की हायलाइट क्रिकेट आपण पाहतो की काय, परंतु जशी स्ट्राईक साहिल पाटीलला मिळाली अगदी धाबांचा पाऊस तो पाडतोय. कारण या षटकामध्ये पहा पहिल्या स्पेल मध्ये दीपेंद्र खर्च फक्त धाबा केल्या होत्या 7
आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने 3च चेंडूमध्ये धाबा खर्च केल्या 16. त्यालाच म्हणतात क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकेल तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने क्रिकेटचा खेळ झुकत असतो. हा क्रिकेटचा खेळ सर्वांना वेळ लावणारा हा क्रिकेटचा खेळ, सर्वांना खेचून आणणारा क्रिकेटचा खेळ आणि सर्वांना आवडणारा हा क्रिकेटचा खेळ. आणि तो खेळ सध्या आपण चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहतोय साहिल पाटीलचा. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला. ओ माय गॉड, साहिल पाटील इज ऑन फायर. या स्पर्धेतील पहिली सिक्सर हॅट्रिक साहिल पाटीलच्या नावावरती. मैदानाच्या चौफेर बाजूने तो स्ट्रोक खेळू शकतोय. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तो सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय. पहिल्या सिक्सर या ओव्हरमध्ये स्क्वेअर लेग कडेच पाहायला मिळाला. दुसरा षटकार अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाहायला मिळाला. आणि हा तिसरा षटकार सुद्धा पाहिलं तर अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून त्याने मात्र ऑन साइडला पुल केला. जबरदस्त बॅटिंग साहिलचा आपण खेळ पाहिलं तर आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 9 चेंडू तरी फेस केले आणि त्या 9 चेंडू मध्ये नाबाद 33 धावांवरती खेळतोय. वन मॅन आर्मीचा रोल सध्या तो अदा करतोय. जरूर दैवत शून्यावरती बाद झाला, परंतु त्याचा मला फरक नाहीये. माझा जो खेळ आहे, जो माझ्याकडे गुणवत्ता आहे ती आज मी सिद्ध करणार माझ्या संघासाठी. आणि तो मात्र खेळ साहिल पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. पाटीलची पाटीलगिरी सध्या आपण पाहतोय. आता राऊंड द विकेटने गोलंदाज दीपेन आलाय, परंतु पाहू शकाल एक धाव जरूर पूर्ण केली. ओमकार पाटील चेंडूवरती झेपावलाय. तत्पुरती मात्र बॅटरनं 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. असं वाटते की बॅटरला चेंडू ब्रश झालाय का नाहीये. दोन्ही समांतर. पंचांचा वाईटचा इशारा. 1+2 एकूण 3 धावा इथे मात्र बोनसच्या रूपाने पाहायला आपल्याला. आय थिंक पराग जातो सुद्धा मात्र तुमच्याकडे ऑप्शन होते, परंतु दीपेनला कंटिन्यू ठेवण्यात आलं. आणि एक्झॅक्टली चांगले कॅप्टन्सी मी म्हणू शकलो, कारण पहिला स्पेल दीपेनने चांगला हाताळला होता, परंतु या स्पेल मध्ये त्याच्या विरोधात फलंदाज साहिल पाटील बरसला. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जानुसपूर इताडे संघ पाहायला मिळतोय, कारण फलकावरती 48 धावा पाहायला मिळतात. आणि चौथा षटकाचा खेळ सध्या प्रगती पथावरती सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका उडवला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु पाच राहतील मानव मात्र, कारण चेंडू चालला काव कॉर्नरच्या डोक्यावरून. या ओव्हर मध्ये येणारा हा चौथा सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. जसे एक प्रेक्षक साहिल पाटीलची बॅटिंग एन्जॉय करतात, त्याच अनुषंगाने मुळशीर सुद्धा मात्र साहिलची बॅटिंग एन्जॉय करतोय, कारण बॅटिंग तेवढीच चांगल्या पद्धतीने सध्या सुरू आहे. या षटकारानंतर 50चा आकडा सुद्धा मात्र या ठिकाणी ओलांडला जानुसपूर इताडे संघाने, कारण धाव फलकावरती 54 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. एक वेळ अशी होती की मात्र हा संघ 50-60 पर्यंत पोहोचेल की नाहीये ही स्थिती मात्र फलकावरती पाहायला मिळत होती, परंतु साहिल पाटीलनं मात्र पूर्णपणे हा डाव सांभाळला. पहा चेंडूला येऊ दिला ऑन साइडला. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं तोंड उघडलं, फक्त दिशा दाखवली आणि त्या अनुषंगाने मात्र एक डाव कंप्लीट केली. काय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय, कारण या षटकातील हा शेवटचा चेंडू होता. स्ट्राईक त्याला मात्र हवी होती, कारण त्याला माहिती आहे की माझे पार्टनर आय थिंक माझे सहकारी गोरखनाथ दिगाडे थोडीशी चाचपडत आहेत आणि मात्र मला स्ट्राईक ठेवायची असेल तर शेवटच्या चेंडूवरती एक डाव मला पूर्ण करावी लागेल. आणि तोच परिचय त्याचा मात्र त्या ठिकाणी यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 4 षटकांच्या अखेरीस 55 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी. यानंतर चला मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की नाणेफेकीसाठी सज्ज राहा. 83-11 नानकरे विपक्ष मकरंद स्पोर्ट मुटवल. डिपेंडिंग चॅम्पियन संघ तुम्हाला पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूला मनोज पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. साहिल पाटीलच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकी इनिंग आपल्याला पाहायला मिळू शकेल का, कारण वैयक्तिक 40 धाव संख्येवरती तो खेळतोय आणि फक्त 11 चेंडूचा त्याने सामना केलाय. जबरदस्त खेळ. मागील स्पर्धेमध्ये सुद्धा आपण एक अर्धशतकी इनिंग पाहिली होती, ज्यावेळी आपण याच ठिकाणी या स्पर्धा कव्हर केली. साबद संघातील जयेश दलवी उर्फ जेडीनं. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला ही दुसरी आय थिंक पहिली अर्धशतकी इनिंग पाहायला मिळू शकेल का. ओ पाचची कडा आहे. यस. आणि विकेट किपर कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. राज मोगरे जसा मात्र गोलंदाजीसाठी आला आणि पहा पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र जो एक अडथळा निर्माण झाला होता तो दूर केला साहिल पाटील या नावाचा. परंतु साहिल पाटीलची तुम्हाला बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. 12 चेंडूमध्ये तब्बल 40 धावांची केली आणि मूल्यवान खेळी मात्र या ठिकाणी आपण मानू शकतोय, कारण एक वेळ जानुसपूर संघ पूर्णपणे धडपण्यामध्ये होता, बॅकफुटला होता, परंतु सध्या आपण जर पाहिलं तर साहिल पाटीलच्या या धावांनंतर बॅटिंग नंतर हा संघ मात्र थोडासा फ्रंट फुटला आलाय.
टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाले. आता गोरखनाथच्या सोबतीला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर जितू भोईर आणि हा खेळाडू सुद्धा मात्र या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मॅन फ्रॉम इताडे धावसंख्या स्थिर आहे 3 गडी बाद 55. न्यू बॅटर जितू भोईर इज ऑन स्ट्राइक. राजला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. कॉन्फिडन्स जरूर त्याचा मात्र या ठिकाणी वाढला असावा. ओव्हर द विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू मात्र जरूर त्याने मात्र चांगल्या लेंथवरती आता, परंतु या चेंडूची लाईन थोडीशी चुकीची निवडली. चेंडू डाबा स्टिकच्या बाहेरून चालला आणि पंचांचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. वेग चांगला प्राप्त करतोय राज आणि तसं जर पाहिलं तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे मॅन फ्रॉम सांगे. एक फायटर खेळाडू आहे. अनेक वर्षापासून त्याचा आपण खेळ पाहत असतो क्रिकेटच्या माध्यमातून आणि आज एकमेकांच्या विरोधात मात्र सर्व खेळाडू आपल्याला या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतील. ओ चेंडूला आपठी दिली. वॉट डिलिव्हरी. परंतु या ठिकाणी बॅटरच्या रेंजच्या पलीकडे हा चेंडू होता. बाउन्सर होता आणि त्यामुळेच मात्र पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. 1 for the ओव्हरचा सुद्धा मात्र या ठिकाणी इशारा केलाय. म्हणजे जो राजकडे एक बाउन्सर चेंडू होता तो मात्र त्यांनी गमावला. जर तुम्ही मात्र पुन्हा ही लेथ हाताळली तर पुन्हा तुम्हाला पंच दंडित करू शकतात. दुसरी अवंतर धाव या षटकामध्ये राजच्या वतीने पाहायला मिळाली व्हाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा हो अकोटाबाद चेंडू होता. ऑन साइडला पूल गेला चेंडू. चला बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे फिल्डर आहेत त्या ठिकाणी. हो हो जेव्हा जेव्हा चेंडू रवीकडे जातो तेव्हा तेव्हा बॅलन्स रवीचा आपल्याला त्या ठिकाणी गमावताना पाहायला मिळतो. आणि त्यानंतर पहा बाकर सुद्धा मात्र क्षेत्ररक्षक आले त्याच्याकडे सुद्धा चूक घडली गेली. तिहेरीचा प्रयत्न चौथ्याचा होणार का? हो झालाय. चौथ्याचा प्रयत्न झालाय. तिथे धोका आहे. हो पुन्हा भागंभाग. काय घडलंय? 4 धाबा कंप्लीट. 5व्याचा प्रयत्न होतोय. अजूनही चेंडू शोधतायत आणि त्या प्रयत्नामध्ये हो बॅटर बाद होणार का नाही की तिथे रनआउट त्या स्वरूपात मात्र गोरखनाथला मात्र त्या ठिकाणी खेळपट्टी सोडावा लागेल की नाही. परंतु प्रशांत सोरगे आहे हा एक माइंडमॅन आहे. कारण त्याला सुद्धा माहिती की गोरखनाथ सास पडतोय त्याच्या बॅटमधून धाबा निघत नाही आणि त्या अनुषंगाने मात्र त्याला आपण जर इथे बाद केलं नाही तर आपल्या टीमसाठी चांगलं योग्य ठरू शकेल. आणि तीच रणनीती प्रशांतनं त्या ठिकाणी वापरली. परंतु तब्बल 5 धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. हा क्रिकेट आहे. असं वाटलं होतं की मात्र सिंगल या डबल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. परंतु कुठेतरी या चुकीचं क्षेत्ररक्षण रॉंग ऑन फेकी पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने मात्र एक्स्ट्रा धाबा NK स्पोर्टच्या वतीने मात्र त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. जेव्हा या एक्स्ट्रा धाबा मात्र खर्च होतात आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तेव्हा मात्र जरूर गोलंदाजाला सुद्धा मात्र वेदना होत असतात. कारण चेंडूची लाईन चांगली होती. राजने तिथे हाताळली होती परंतु कुठेतरी ओव्हर थ्रोच्या रूपाने धाबा खर्च केल्या आणि आता मात्र रवीची जागा सुद्धा मात्र बदलण्यात आली. हो पुन्हा चेंडू मात्र वेगाने भन्नाट चालल्या परंतु तिथे फलंदाज सुद्धा बीट झाले. यष्टिरक्षक सुद्धा बीट झाले आणि चेंडू मात्र जाऊन थांबला अगदी फाईन लेगकडे. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा पळून पूर्ण केल्या गेल्या. पंचांचा बायचा इशारा. इस्त्राच्या स्वरूपात धावा येत आहेत परंतु जानसपडी तर संघाला आता मात्र धावा बॅटच्या साईड येतात की इस्त्राच्या स्वरूपात येतात हे महत्वाचं नाहीये. धावा येतात हे फार महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र आता चांगल्या पोझिशन मध्ये संघ पाहायला मिळतोय. कारण 60+ 64 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि या ओव्हर नंतर अजूनही एका षटकाचा खेळ सुद्धा येणं बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचलाय. ऑन साइडला उडवलाय फटका हवेत केला. मिस्टायमिंग आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि चांगला झेल मात्र त्या ठिकाणी डिफेन्सच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अखेर जो संघर्ष सुरू होता संघर्ष मात्र या ठिकाणी संपन्न झाला. कारण जानसपडी तडे संघाला लागला या ठिकाणी गोरखनाथच्या रूपानं हा 4था हादरा. फक्त आणि फक्त गोरखनाथचा विचार केला तर 4 धाबांचं त्याने योगदान दिलं आणि तब्बल 9 चेंडू त्याने फेस केले. कारण गोरखनाथला मात्र ही खेळी शोभा देत नाही परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कधी कधी अशा बाबी घडत असतात ज्यावेळी तुमचा दिवस नसतो त्या वेळी मात्र अशा घटना घडत असतात आणि हे सुद्धा मोरेश्वरने सुद्धा जवळून पाहिलेलं आहे. न्यू बॅटर जयेश जोशी स्टॅकिंग एंडला. हो हो बॉडीला मात्र वेगाने भन्नाट तिथे मात्र वेगाने आला आणि बॉडीला मात्र चेंडू स्पर्श झालाय. इट्स ओके कारण रबर बॉलच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर
अनेक मोठ्या मोठ्या दुखणं आपण घटना घडलेल्या आहेत. कधी कधी बॉडीला चेंडू वेगाने स्पर्श होतोय, कधी कधी चेहऱ्याला चेंडू सुद्धा वेगाने स्पर्श होताना आपण पाहिलेले आहेत. परंतु या ठिकाणी सर्व काही सुरळीत आहे. डॉट बॉल, धावसंख्या स्थिर 64, लॉस ऑफ 4 विकेट्स. जानूस पुढे ताडे, राज पुन्हा एकदा. हो, अकोटापाता चेंडू बॅटची कडा लागली गेली, पुन्हा रवीकडे चेंडू झाला. आता मात्र तो स्लिप झाला नाही, आता मात्र पूर्णपणे आपल्या बॉडीवरती कंट्रोल केलं. तत्पुरती मात्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. 5 षटकांचा केली ते संपन्न. राज मोगरेचा जो स्पेल होता एका षटकाचा तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 10 धावा त्याने खर्च केला, परंतु महत्वपूर्ण 2 विकेट्स त्याने मात्र आपल्या नावावरती केले. एक जमेची बाजू आपण म्हणू शकतो एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून. लोणावळा या ठिकाणी पाहिलं तर सुधीर शेठ पाटील, लखन पाटील हे सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. आणि जेव्हा जेव्हा मात्र या विभागामध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा लीग फॉर्मॅटमध्ये आपण स्पर्धा पाहत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला एनके स्पोर्ट खांडवल संघ सातत्याने पाहायला मिळत असतो. आणि त्यामध्ये सुजित पाटील आणि विवेक पाटील यांचं मोलाचं योगदान नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतो. शेवटचं षटक या पहिल्या इनिंग मधील आणि त्या शेवटच्या षटकासाठी पराग जाधवचा मात्र या ठिकाणी संघनायकाने वापर केलाय. एक मानस जरूर असेल की आपण या ठिकाणी इथून सुद्धा 80 पर्यंत पोहोचू शकतो. परंतु पहिला चेंडू अगदी बादशाह स्टिकरला लागलाय. हायमट करण्याचा प्रयत्न, चेंडू थांबलाय. जोपर्यंत गोलंदाज पराग जाधव पोहोचतोय चेंडूला उचलतो तोपर्यंत जयेशनं एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 5 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. आणि तसं जर पाहिलं तर आता आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये सौमिक केबल नेटवर्क जे प्रोप्रायटर आहेत अरिहंत केणे हे सुद्धा उतरलेले आहेत. आणि जरूर त्या संघातील हार हिटर सागर फुलोरे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. भरपूर दिवसानंतर त्याला सुद्धा आपण पावसाळी रबर बॉल मध्ये खेळताना पाहणार आहोत. चला वेळेला महत्व द्या, जास्त वेळ आपण खर्च करू नका, कारण भारतीय वेळेनुसार 11 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही पहिली इनिंग मात्र या ठिकाणी संपन्न होत नाहीये. हो हो, जबरदस्त लेंथ, परंतु पंचांचा वाईटचा इशारा कारण पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू निघून गेला आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी दंडित केलं गेलं. तसं जर पाहिलं तर पराग जाधव लेदर बॉल असेल, टेनिस बॉल असेल किंवा रबर बॉल असेल या तिन्ही फॉर्मॅट मध्ये त्याला आपण खेळताना पाहत असतो. एक जबरदस्त अष्टबैली खेळाडू आहे आमने लोणार विभागातील. पुन्हा 30 लेंथ आणि ज्या अनुषंगाने जो स्ट्रगल गोरखनाथचा सुरू होता तो स्ट्रगल आपण जितूच असतो इथे पाहू शकतो. कारण आतापर्यंत एकही प्रॉपर मिडलिंग स्ट्रोक जितून मात्र या ठिकाणी खेळला नाहीये. कारण एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. आपण नेहमी जितूचा खेळ पाहिलेला आहे आणि खास करून या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा जितूचं योगदान आपल्या टीमसाठी चांगल्या प्रमाणात मिळत असतो. परंतु सध्या पराग शागेज तो मात्र सासपडतोय. इथे मात्र पहा पूर्णपणे हाफ ट्रॅकर लेंथ होती. जरूर हा लेंथ मात्र जितून मिस केले असं भरायला हरकत नाहीये, कारण या चेंडूवरती किमान चौकार किंवा षटकार येणं अपेक्षित होतं. परंतु तसं काही घडलं नाही, कारण चेंडू बॅट मध्ये संपर्कच झाला नाहीये. कारण चेंडूचा वेग आपण जर पाहिलं तर थोडासा कमी केला आणि त्या वेगामध्ये मात्र फलंदाज जितू भोईर पूर्णपणे त्या ठिकाणी बीट झाला आणि अखेर बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात तिथे मात्र एक धाव पळून पूर्ण केली. 68 धावा फलकावरती. हो, जंपिंग जपाक शॉट केल्याचा प्रयत्न फटका हवेत केला, टायमिंग आहे. जोपर्यंत जमिनीवरती चेंडू लँडिंग होईल तत्पुरती दुहेरीचा प्रयत्न. स्वतः कॅप्टन प्रशांत चोरगे चेंडूवरती वेगाने आले. 2 धावा तिथे घेण्याची संधी मिळाली. जयेशच्या खात्यामध्ये या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. मकरंद स्पोर्ट मुटवल आणि 83-11 नानकर या डावातील शेवटची 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये किमान एक जर चांगला स्ट्रोक जर आला तर मात्र 70+ आपल्याला आकडा पाहायला मिळेल. आणि तसे पाहिजे 70चा आकडा लागलेला आहे. परंतु एक जर चांगला स्ट्रोक आला तर चांगल्या स्थितीमध्ये जानूसपूर इताडी संघ पोहोचू शकतोय. परंतु पराग जाधव समोर आहे, एक एक्सप्रेस चॅम्पियनर समोर आहे. तुम्हाला सहजी तो मात्र त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार नाहीये, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की फलंदाजाचे हावभाव काय आहेत, फलंदाजाची बॉडी लँग्वेज काय आहे आणि त्या अनुषंगाने तो मात्र नेहमीच चेंडूची हाताळणी करत असतो. लास्ट बॉल या पहिल्या इनिंग मधील फेस करेल जयेश जोशी.
हो फटका हवेत केलाय प्रॉपर टायमिंग नाहीये एक धाव जरूर पूर्ण केली गेली दुहेरीचा प्रयत्न होतोय 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या जातील तिहेरीचा प्रयत्न होणार का हो झालाय परंतु पंचांची स्वीकृती मात्र तिथे मिळणार नाहीये कारण 2च धावेवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल आणि अखेर तसंही जर पाहिलं तर मिस्टर या विभागातील आपण लेजेंडरी म्हटलं तर वावगत ठरणार नाहीये कारण त्यांनी सुद्धा एक काल गाजवलाय विशाल परटोले यांचं शुभागमन झालेलं आहे त्यांचं करूया हार्दिक स्वागत तर पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 4 गडीबाद जानूसफळ इताडे संघानं धावफलकावरती धावा लावल्या गेल्या 72 आणि विजयासाठी एनके स्पोर्ट खानवल संघाला 73 धावांची आवश्यकता असणार आहे त्या धावांचा पाठलाग होणार की संरक्षण होणार तत्पुरते जाऊया आपण चॅम्पियन ट्रॉफी मधील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे 83-11 नानकर संघाचे संघनायक आलेले आहेत मकरंद स्पोर्ट मुठबल संघाला विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी या चला मकरंद स्पोर्ट मुठबल संघाचे संघनायक विशल कॉल आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक आलेले आहेत 83-11 नानकर संघाचे मिस्टर विशाल परटोले जरूर आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती नेहमीच्या विभागाला एक चांगले दाते आम्हाला लाभलेले आहेत एसएस स्पोर्टचे सर्वेसर्वा सोपाजी तिसकर यांच्या माध्यमातून आम्हाला एसएसची ब्रँडेड बॅट या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झालेली आहे आणि ही बॅट आपण मालिकावीर या किरोला देणार आहोत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय नेहमीच्या विभागामध्ये आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान ते देत असतात त्यांचं मनापासून आभार शेवटचा ऑफिशियल कॉल आलेले आहे सौरभ पाटील या चला आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करत आहोत चला चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी अनंतजी केण यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय काटाचा कॉल आहे 83-11 नानकर संघाचा परंतु काटा झालेला आहे जशी मागणी विशालची होती ती मागणी मात्र या ठिकाणी पुरवलेली आहे चला दोन्ही कॅप्टनशी आपण थोडा वेळ संवाद साधूया विशाल चॅम्पियन ट्रॉफी आहे टॉस जिंकला आणि सध्याचं जे वातावरण आहे 7 स्टार ग्रुपने स्पर्धा आयोजित केलेली आहे स्पर्धेबद्दल काय सांगशील खूप चांगलं आयोजन केलंय दरवर्षी करतात आणि असंच करायला पाहिजे त्यांनी आता 4 टुर्नामेंट केलेत त्यांनी अजून पुढे करतील ज्याप्रमाणे त्यांचं कार्य सुरू आहे तुझी स्वतःची प्रतिक्रिया काय आहे आणि तुमचं सहकार्य कशा पद्धतीने असेल या स्पर्धेचा नव्हे तर ज्या ज्या पण स्पर्धा पाहतोय 7 स्टार ग्रुप ज्या ज्या स्पर्धा भरवतोय त्याचा आकलन केला तर तुझी प्रतिक्रिया काय आहे खूप चांगलं झालं त्यांचं आणि त्यांच्यामुळे पोरांना चान्स भेटते बाहेर जाऊन पण खेळतात आणि यांचंच नाव होतं म्हणजे आपल्या असंच नाव होतं टॉस जिंकलाय काय करण्याचा निर्णय असेल सांगतो मी तुला चला डिसिजन पेंडिंग आहे तरी हे होते 83-11 नानकर संघाचे संघ नायक विशाल पटोले त्यांनी नाणेफेकी जिंकलेले आहे आणि प्रथमतः आय थिंक डिसिजन पेंडिंग आहे जशी आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करू तुमच्या सोबतीला असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे सहकारी समालोचक माझे प्रिय मित्र व्हॉइस ऑफ जो नांदूर की नव्हे व्हॉइस ऑफ भिवंडी तालुका म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये समीर ठाकरे इट्स ओव्हर टू यू थँक्यू Hello, check. Hello. Hello, check. मिस्टर योगी पाटील सर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चॅम्पियन ट्रॉफी 2025 भव्य रबर बॉल
क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीस आणि पुन्हा एकदा 7 स्टारच्या वतीने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. हे दुसरं पर्व आहे. सातत्याने आपण पाहतो की आमने लोणार परिसरातील या बेल्ट मधील क्रिकेटर्सना नवीन प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न हे 7ही सितारे करत असतात आणि आज पुन्हा त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. आणि आज पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून 8 पुरस्कर्त्यांनी ज्या 8 फ्रँचायझी खरेदी केल्या त्या 8 संघांना आपण ऍक्शन मध्ये बघणार आहोत. जिथे पहिला सामना सुरू आहे NK स्पोर्ट कांडवल आणि त्यांच्या विरोधात जानू स्पोर्ट इताडे. या दोन संघादरम्यान 73 धावांचं लक्ष आता या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. जानू स्पोर्ट इताडे संघाचा आयकॉन खेळाडू दैवत वेळेकर अगदी शून्यावर बाद झाला, परंतु त्यानंतर साहिल पाटीलनं जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतली आणि ती चांगल्या प्रकारे जबाबदारी पेलली देखील आणि एकूण 72 धावांपर्यंत जानू स्पोर्ट इताडे हा संघ जाऊन पोहोचला. 73 धावांचं लक्ष 6 षटकांच्या मॅचेस मध्ये आणि विशेषतः रबर बॉल क्रिकेटमध्ये हे लक्ष तेवढंही मोठं नाही आणि क्रिकेटचा आपण जर विचार केला तर हे लक्ष तेवढंही छोटं नाहीये. संघर्ष तुम्हाला करावा लागेल, कारण तुम्ही संघर्ष कुठलंही क्षेत्र असो संघर्षाविना तुम्हाला यश नाही. सामना सुरू होता. दुसरा सत्र रोशन मोगरे अवे फ्रॉम द बॉडी कट केला. आउटसाइड एज घेत असताना बॉल जातोय थर्ड मॅनला. एक धाव पहिल्याच बॉलवर पूर्ण केली. गोलंदाजी करतोय गोलंदाज. फर्स्ट ओव्हर मध्ये लेफ्ट आर्म पियुष बॉलिंग मार्कवर. हा देखील एक उभरता सितारा. हळूहळू याही खेळाडून आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय या बेल्ट मध्ये. या बेल्टच्या बाहेर जाऊन अकुट टप्प्याचा बॉल, जबरदस्त बाउन्सर, नास्टी बाउन्सर. बॅटर पराग जाधव समोर. पराग जाधव ग्रामीणचं क्रिकेट फार कमी खेळलाय, परंतु आता या वर्षामध्ये पुन्हा फ्रँचायझीसाठी तो पुन्हा त्याच्या दाखल झालाय. त्याच्याकडून चांगल्या अपेक्षा असतील. चांगला लेदर बॉल क्रिकेटर आहे आणि रबर बॉलचं क्रिकेट जो लेदर बॉलचं क्रिकेट खेळतो त्याच्यासाठी थोडंसं सोपं मानलं जातं. आज पावसाची हजेरी आतापर्यंत लागलेली नाहीये. जबरदस्त पिकअप शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट. टायमिंग ला जवाब आणि बॉल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. पराग जाधवच्या बॅट मधून षटकार. चर्चा आपण टीच करत असून आणि जरूर जो लेदर बॉलचं क्रिकेट चांगलं खेळतो ना त्याच्यासाठी रबर बॉलचं क्रिकेट थोडंसं सोपं मानलं जातं आणि परागनं लीलया हा फटका सादर केलाय. फक्त लेंथ बॉल पीक केला. टायमिंग प्रॉपर होतं आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. षटकार. लेग लँड करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपला मिस करणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. राजेंद्र पाटील आणि दिनेश भांबरे दोन अंपायर्स तुम्ही पाहतात. हे अंपायर देखील आता या विभागाला जास्त पसंती देत आहेत, कारण चांगलं वर्क त्यांचं राहिलं मागील काही स्पर्धांमध्ये. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे गेलेला आहे 8 या आकड्यावर. पियुषचा पुढचा बॉल आतमध्ये येणारा होता. लेंथ बॉल होता. सॉफ्ट हँडनं फक्त दिशा दाखवली आहे. गल्दी रिजन मध्ये बॉल जाणार तोपर्यंत वेळ होती बॅटर्सकडे 1 धाव पूर्ण करण्याची. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 12 ते 13 धावा तुम्हाला जोडाव्या लागतील आणि सध्या चांगला एव्हरेजने धावा जोडण्याचा प्रयत्न बॅटर्स करतायत. विकेट महत्वाचे असतात. ज्यावेळेला तुम्ही लॉंग फॉर्मॅट घेता, जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस मध्ये उतरत असता, त्या कंडिशन्स मध्ये तुम्हाला विकेट्स इनिशियल ओव्हर्स मध्ये स्टार्टिंग तुमची फार गरजेची आहे. यावेळेला बॅटच्या आतल्या बाजूला आतल्या कडेला बॉल लागला. मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं होतं. जोशी त्या ठिकाणी होता आणि फक्त 1 धाव घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. सिंगल स्ट्राइक रोटेट करणं, जेव्हा जेव्हा खराब चेंडू येईल त्याच्यावरती आक्रमण करणं, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला खेळ करणं गरजेचं आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल होता. लेंथ याही वेळेला चांगली होती. शॉट ऑफ गुड लेंथ. आता पियुष देखील चांगल्या लेंथवर चांगल्या लाईनवर गोलंदाजी करायला लागल्या. एक बॉल जो षटकार आला तोही चेंडू तेवढा खराब नव्हता. त्याच्यावर फलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, ज्या प्रकारे त्यानं तो बॉल पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. परंतु त्यानंतर पियुषनं देखील खूप चांगला खांद्याचा वापर केला. जोराने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त वेग काढण्याचा प्रयत्न केला. त्यालाही ठाऊक आहे की आता पूर्णपणे विकेट कोरडी आहे आणि कोरड्या सरफेसवर गोलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये. बॅटर्ससाठी थोडंसं लाभदायक असतं. आणि कधी कधी कसं आहे ना की रबर बॉल आणि टेनिस बॉल यामध्ये भरपूर सारा डिफरन्स आहे. ज्या वेळेला तुम्हाला कोरड्या सरफेसवर गोलंदाजी मिळते ना तेव्हा तुम्हाला टर्नवर तुमच्या फिंगर्स मध्ये तुमच्या बोटांमध्ये ती कला पाहिजे की ते बॉल वळवता आले पाहिजेत. कारण कोरड्या सरफेसवर रबर बॉल भरपूर जास्त वळतं टेनिसच्या कंपॅरिझन मध्ये. त्या सर्व गोष्टींचा आता इथून वापर करावा लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ प्लॅनिंग.
हा खेळ पूर्णपणे नियोजनाचा आहे. तुम्हाला नियोजन करावं लागेल, प्लॅनिंग करावे लागतील आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करावं लागेल, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. संघर्ष तर महत्वाचाच आहे. सेकंड ओव्हर दैवत वेलेकर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा पियुषनं खर्च केला. चांगल्या एव्हरेजनं गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल, कारण एक षटकार आल्यानंतर जो कमबॅक हवा होता तो कमबॅक त्यानं करून दाखवला. कटर चर्चा तीच करत होतो की ज्या वेळेला कोरड्या सरफेसवर तुम्ही गोलंदाजी कराल त्यावेळेला तुमच्या वेगापेक्षा तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं गरजेचे आहेत. आणि दैवत वेळेकर राऊंड विकेटने जातोय, अक्रॉस निघणारे बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडेसे फिंगर्स देखील रोल करताना दिसला. पडल्यानंतर जसा बाहेर निघाला बॉल शार्पली आउट स्विंगर. अशा डिफिकल्टीज तुम्ही ज्या वेळेला बॅटर समोर आणाल त्यावेळेला फलंदाज आपोआप प्रेशराइज होईल आणि तिथून त्याची विकेट मिळू शकते. लिडिंग एज हवेमध्ये बॉल आहे, फिल्डर जज करतोय सूरज. ओहो, एक इझी कॅच ड्रॉप झालाय त्या ठिकाणी. पूर्णपणे सन्नाटा चहू बाजूने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण इताडेचे पाठीराखे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत, कारण ही विकेट मिळणं गरजेची होती. दैवत नाराज असेल. ज्या प्रकारे रोशन खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे थोडासा कट झाला बॉल आणि बॅटच्या बाहेरील बाजूला लागला. झेलची संधी होती सूरजकडे, ती पूर्ण मिस केली. ओ पुन्हा एकदा पुन्हा बॉल हवेत आहे, परंतु या वेळेला कठीण असेल. सूरज पोहोचणार. ओहो, याही वेळेला प्रयत्न त्यानं चांगला केला, परंतु 2 धावा मिळतात. थोडासा त्या सावध पवित्रा स्वीकारलाय परागनं. एक सिक्सर आल्यानंतर इनिंग्स बिल्डअप करतोय. त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे, तो मोठ्या फॉर्मॅटचं क्रिकेट खेळतो. इनिंगला कसं पुढे न्यायचं त्या प्रकारे तो आता इथे खेळ सुरू केलाय त्यानं. येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही विनोदचं येणं बाकी आहे, ज्यानं मागची स्पर्धा गाजवली. मला वाटतं की मालिकावीर बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्याला मिळाला होता याच क्रीडांगणावरती. त्याच्यामुळे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही 2 ते 3 असे खेळाडू आहेत की त्यांच्याकडे ती क्षमता आहे, ती कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतात. दैवत वेलेकर राऊंड द विकेट. पराग समोर, या वेळेला पुन्हा एकदा स्विंग केलं ऑन साइडला. पराग जाधवच्या बॅट मधून बॉल सीमा पार, आर पार, षटकार. शफल झाला, हलकासा ऑप्शनच्या बाहेर आला. इथेही चांगली लेंथ होती, परंतु खूप चांगल्या प्रकारे टायमिंग आहे परागकडे. तो जास्त ताकदीचा वापर करत नाही, सहज त्या टायमिंगच्या बळावरती तो बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकतोय. सन्माननीय जगनशेठ पाटील पुरस्कृत संघ तुम्ही पाहतायत. यावेळेला इनसाइड आउट, थोडीशी जागा बनवली आहे, परंतु सरळ ओव्हर द बॉलर आहे, डाऊन द ग्राउंड आणि के क्लासिकल स्ट्रेट ड्राइव्ह, चौकार. खराब क्षेत्ररक्षण, सातत्यानं चुकीची फिल्डिंग होते आणि याचा फटका नक्कीच बसतोय तो जानूस पोडिताडे संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग आणि त्याचबरोबरीने तुमची फिल्डिंग ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये ज्या वेळेला तुम्ही चांगली कामगिरी कराल तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल. गोलंदाज दैवतला साथ मिळत नाहीये, तो थोडासा चिंतित दिसतोय, थोडासा मी म्हणेल नाराज दिसतोय. ज्या प्रकारे त्याने संधी निर्माण केली, 2 वेळा बॉल हवेमध्ये होता, त्यावेळेला दोन्ही वेळेला कॅचेस पकडता आले नाहीत आणि हा देखील चौकार रोखणं गरजेचं होता. ओ सॉफ्ट अँड टेंटेटिव्ह पुश, सेन्सिबल क्रिकेट. स्लोवर वन थोडासा कमी गतीने टाकला, लवकर ओळखलं की हा बॉल थोडा स्लोवर वन येतोय, त्याच्यामुळे जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दैवतचा 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावरती, 14 धावा आल्यात. फर्स्ट ओव्हर मध्ये 11 आल्या होत्या आणि कुठेतरी एव्हरेजला मेंटेन करणं गरजेचं होतं. या ओव्हर मध्ये 14 ते 15 धावा बनवूनच होतं आणि 14 धावा अखेर दैवत वेळेकरच्या विरोधात पूर्ण केल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 झाल्यात. उर्वरित 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 73 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 48 धावांची अजूनही गरज असेल. बरोबर 12च्या सरासरीने आता धावा जोडाव्या लागतील. 12.00 पर ओव्हर सध्या आपण विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट आहे आणि करंट रन रेटचा विचार केला तर तोच सुरू आहे. 12.50च्या सरासरीने 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनलेल्या. लाईव्ह ऑन GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून चॅम्पियन ट्रॉफी 2025 थेट प्रसारित केली जाते. या बेल्टला एक नवी दिशा, नवा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न 7 स्टारच्या वतीनं नेहमीच राहिलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर त्यांची मेहनत
कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसताना ते सातत्याने आपण जर विचार केला तर स्पर्धा आयोजित करत असतात, ऑर्गनाईज करत असतात, की जेणेकरून या विभागातून असे काही खेळाडू घडावे की ज्याने आपल्या गावाच्या बरोबरीने आपल्या परिसराचं नाव मोठं करावं, व्यावसायिक लेवलला जाऊन क्रिकेट खेळावं. पियुष यॉर्कर, पियुषनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पूर्ण वर्षभर हा खेळाडू चर्चेत राहिला पीसे संघासाठी विशेषतः. पीसेकरांनी या वर्षामध्ये कमालच केली. ह्या असोसिएशनच्या अंतर्गत मला वाटतं 2 ते 3 ट्रॉफी जी त्यांनी जिंकल्या, असोसिएशनच्या बाहेर जाऊन देखील भरपूर साऱ्या ट्रॉफीज त्यांनी आपल्या नावी केल्या. असे यंगस्टर खेळाडू, युवा खेळाडू ज्या वेळेला एखाद्या संघामध्ये असतात आणि त्यांना मार्गदर्शन सिनियर खेळाडूंचं लाभतं ना, त्यावेळेला तो संघ फार घातकी ठरत असतो प्रतिस्पर्ध्यांसाठी. आणि पियुष त्यातलाच एक खेळाडू तुम्ही पाहतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पराग समोर यावेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपला खरं तर टार्गेट होतं गोलंदाजाचं, परंतु काही इंच स्टंपच्या बाजूला बॉल निघून गेला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. परागने जास्तीत जास्त स्क्वेअर लेग टार्गेट केला. आतापर्यंत 2 जे सिक्सर आले ते त्याच दिशेने आले. एक जो चौकार आला तो सरळ, तो व्ही शेप मध्ये चांगला खेळतो, परंतु त्याचं इंटेन्शन पूर्ण आहे की मला ऑनसाइड टार्गेट करायचे. आता गोलंदाजाला या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि त्यानुसार त्याला गोलंदाजी करावी लागेल. आता पुढे टाकलाय बॉल, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, फुल लेंथ होता. कुठल्या प्रकारे तो आता कमी गतीने किंवा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न पियुष करत नाहीये. तो त्याच्या स्ट्रेंथवर कायम राहतोय, कारण त्यानं पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर एक सिक्सर आल्यानंतर खूप चांगला पलटवार करून दाखवला होता. आणि इथे आता सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे गेलेला आहे 28 वर. 28 रन्स. NK स्पोर्ट खानवल, विवेक पाटील, सुजित पाटील फॅम टीम सातत्याने या परिसरामध्ये ते संघ, याच नव्हे तर भिवंडी मध्ये देखील अनेकदा NK स्पोर्ट खानवल संघाला आपण खेळताना बघितलेला. हा बॉल बॅटच्या आतल्या कडेला लागतोय, इनसाइड एज. चांगला बॉल. रोशन थोडासा स्ट्रगल करतोय. चांगला एक क्लासिकल खेळाडू म्हणून, तंत्रशुद्ध खेळाडू म्हणून रोशन मोगरेची ओळख आहे, परंतु या वेळेला तो स्ट्रगल करताना दिसला. सिंगल्सनं रन्स कंप्लीट करतोय आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न त्याने केला. कैलास पाटील यांनाही तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात. त्यांचे आगमन झाले. 7 स्टार मेंबर, आपलं मनपूर्वक स्वागत. SS स्पोर्ट्स या ब्रँड विषयी आपण चर्चा करत होतो. अनेक नवोदित ज्युनियर खेळाडूंसोबत SS स्पोर्ट्स सुरू केली सोपानजी तिस्कर यांनी, आणि हा ब्रँड आज महाराष्ट्रभर, पूर्ण भारतभर गाजतोय. फुल टॉस, हॅमर्स दॅट, व्हॉट अ ग्रेट शॉट. रोशन मोगरेच्या बॅट मधून षटकार. खराब बॉल होता आणि चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाहीये. बंद कर बकवास असं सांगितलंय रोशन मोगरेनं. सातत्याने तो स्ट्रगल करत होता आणि फुल टॉस बॉलवर आक्रमण, हल्ला चढवला, षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मला वाटतं की मागच्या षटकामध्ये कुठेतरी धावबादची संधी होती, त्यावेळेला रोशन मोगरेला धावबाद करण्याचा प्रयत्न केला नाहीये, परंतु हे विसरले असावे की अनेक वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि तो सातत्याने मोठ्या मॅच मध्ये मोठा परफॉर्मन्स करत असतो. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, 34 रन्स. षटक क्रमांक 30 या वेळेला मार्गस्थ. पियुषच्या विरोधात देखील आता चांगल्या प्रकारे धावा जोडण्याचा प्रयत्न केला. एक चुकीचा बॉल आला, त्याच्यावरती हल्ला चढवला. हो, जबरदस्त लेंथ बॉल, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. वेगवान चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. आसामनं आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न. एक प्लस पॉइंट काय तर विकेट आलेली नाहीये. विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील. जेव्हा जेव्हा विकेटची संधी मिळेल तेव्हा तेव्हा विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील. लाऊडली अपील अँड टेकन. जबरदस्त झेल पकडला विकेट किपर दैवतनं. फलंदाज बाद होतोय. कॉमेंटेटर्स चर्चा सुरू होती, कौतुक सुरू होतं रोशन मोगरेचं, आणि रोशन मोगरे तेव्हाच बाद झाला. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. आता असंच मनामध्ये सुरू असेल रोशनच्या. एक समालोचक काय करू शकतो, ज्या प्रकारे खेळ सुरू आहे त्याच प्रकारे तो अनालिसिस करू शकतो, त्याचं विश्लेषण करू शकतो, परंतु कधी कधी काय ना की तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. चांगला बॉल पाहायला मिळाला. फायनली पियुषला विकेट मिळाली. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 ला एक गडी बाद. आता मॅच 50-50 अवस्थेमध्ये आहे, बॅलन्स स्थितीमध्ये आहे, कारण येणारे आता बॉल शिल्लक आहेत 18. सामना जिंकण्याकरिता धावा कराव्या लागतील 39. 3 षटक, 39 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मानव येतोय. एक आता हा देखील योगी सर कुठेतरी
प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखा निर्णय होता का कॅप्टन ऑफ एनके स्पोर्ट कांडवल? जो विनोद पाटील या क्रीडांगणावरती बरसला मागच्या वीक मध्ये, त्या विनोद पाटीलला थांबवलंय. हा कुठेतरी गेम प्लॅन असावा, परंतु असे गेम प्लॅन कधी कधी अंगलट येत असतात. परंतु मानव या खेळाडूचं देखील आकलन आपण एका डावाने करू शकत नाही. याही खेळाडूने अनेकदा संकटामधून पीसी संघाला बाहेर काढलेला आहे आणि मागच्या स्पर्धेमध्ये तोही खूप चांगला खेळलेला आहे. कदाचित त्याच्यावरती अधिक विश्वास दाखवला असावा. आता परागच्या मनामध्ये काय सुरू असेल, दैवत वेलेकरच्या मनामध्ये काय सुरू असेल, कारण आता येणारे 18 बॉल 39 ची गरज आहे. मॅच 50-50 अवस्थेमध्ये दोन्ही बाजूने हा सामना अजूनही आहे. हो, या वेळेला शॉर्ट बॉल हुक केलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. परागच्या बॅट मधून मेगा सिक्सर. जबाबदारी घेतली आहे, रिस्पॉन्सिबल खेळ सुरू केलाय. इनिंगला बिल्डअप कसं करायचं या विभागातील असे काही ठराविक खेळाडू आहेत की जे डाव पुढे नेत असतात. त्यांना माहिती आहे की कोणत्या कंडिशन्स मध्ये कसा खेळ करायला पाहिजे. त्यामध्ये पराग जाधवचं मी नाव घेईन. जबाबदारी आता घेतली आहे. अटॅकिंग अप्रोच ना आता खेळ सुरू केलेला आहे. Oh, once again, another great hook. Once again, back to in a row. जबरदस्त फलंदाजी पराग जाधव करतोय. फलंदाजी आवडली असेल तर टानचा गजर व्हायला हरकत नाहीये. अफलातून डाव, इनक्रेडिबल नॉक. चर्चा सुरू होती की विदाउट प्रॅक्टिस खेळ करायचा आहे. परागच्या विषयी चर्चाही सुरू होती की सरावामध्ये आता तो नाहीये, परंतु असं म्हणतात ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट, आणि तो त्याचा क्लास त्यानं आज दाखवलाय. धावसंख्या धावा फलकावरती 46 धावा, 46. आता समीकरण आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केलाय दैवत वेलेकर. लागोपाठ 2 षटकार. विकेटचा शोध त्याला घ्यावा लागेल. ऑन द विकेट. ओ, तिसराही त्याच लेंथवर आणि पुन्हा स्क्वेअर लेगच्या पलीकडे लागोपाठचा तिसरा षटकार. आज पराग थांबत नाहीये. पाऊस थांबलाय, पाऊस आलेला नाहीये, परंतु षटकारांचा पाऊस पराग पाडतोय. मिड विकेट स्क्वेअर लेग, मिड विकेट स्क्वेअर लेग या झोन मध्ये त्याने धावा आज बनवल्यात. तो विशेषतः व्ही शेप मध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो. समोर तो जास्त धावा बनवत असतो, परंतु आज पूर्णपणे त्याच्या स्वभावा व्यतिरिक्त त्यानं बॅटिंग केली. स्क्वेअर लेगला 4 सिक्सर त्यानं ठोकले आणि मिड विकेटला 1 सिक्सर त्यानं ठोकलाय. एकूण 5 षटकार आणि वैयक्तिक खेळतोय. 39 या धावांवरती तो सध्या फलंदाजी करतोय. दैवात पुन्हा हॅप ट्रॅकर, परंतु यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट केला. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला बॉल येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते धावा फलकावरती 54 धावा. 73 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या डावामध्ये साहिल पाटील जसा खेळला, आज दुसऱ्या डावामध्ये त्याच्या प्रत्युत्तरामध्ये आपण बघितलं तर पराग जाधवनं ती जबाबदारी घेतली आहे. वैयक्तिक 41 वर जाऊन पोहोचलाय. दैवतचा पुढचा बॉल पुन्हा ट्रॅकर होता, परंतु यावेळेला शरीरावर येणारा बॉल. या लाईनवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. जर तुमच्याकडे वेग असेल तर कुठेतरी बाउन्सर ज्या वेळेला टाकाल ते शरीरभेदी बाउन्सर येणं गरजेचे आहे, जेणेकरून बॅटर्स थोडासा डचकून जातो ज्या वेळेला आपल्या शरीराच्या दिशेने बॉल वेगवान येतो. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. दैवतकडे तो अनुभव आहे, तोही फार मोठा खेळाडू आहे, परंतु सध्या प्रेशर दबाव पूर्णपणे त्याच्यावर. पहिल्या षटकामध्ये त्यानं 14 धावा खर्च केल्या आणि ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 21 धावा त्याच्या विरोधात आल्यात. पुढचा बॉल, ओ हिट विकेट, बॅटर गॉन. चांगला बाउन्सर पाहायला मिळाला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलेला आहे. हिट विकेटच्या माध्यमातून विकेट मिळाली. व्हाईट बॉल अंपायरनं जरूर या ठिकाणी घोषित केल्या, परंतु हिट विकेटच्या माध्यमातून खेळाडू बाद असेल. मानव म्हात्रेला मैदान आता सोडावं लागेल. 1 धाव स्कोर कार्ड वरती जोडली गेली. धावा झाल्या धावफलकावरती 56. मानव म्हात्रे यावेळेला आउट होतोय.
अधिक वेगानं टाकलेला बॉल बाउन्सर आला, शरीराच्या दिशेने आला, थोडा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे यष्टांना धडकला तो बॅटर मानव मात्रे. अशाच प्रकारे तुम्हाला पलटवार करावा लागेल. या मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील, कारण आता समीकरण येणारे बॉल शिल्लक आहेत 13 आणि 17 धावांची गरज आहे. पेपर वरती समीकरण थोडस सोपं आहे, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. आता मध्ये एक थोडासा ब्रेक, विकेट मिळाल्यानंतर तुम्हाला वेळ भेटते, तुम्ही गेम प्लॅन करू शकता. नवीन फलंदाज येतो, त्याची नजर बसलेली नसते, त्याच्या विरुद्ध तुम्ही 1 ते 2 बॉल डॉट टाकू शकता आणि पुन्हा मॅच मध्ये तुमच्या संघाला तुम्ही घेऊन येऊ शकता. सर्व गोष्टी नियोजनबद्ध तुम्हाला कराव्या लागतील. प्लॅनिंग करणं गरजेचे आहे. क्रिकेट हा प्लॅनिंगचा खेळ आहे. प्रत्येक वेळेला तुमची शक्ती नाही तर युक्तीही कामी येत असते. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हा इशारा देखील करण्यात आलेला आहे. विनोद पाटील टीमचा आयकॉन खेळाडू, कॅप्टन ऑफ एनके स्पोर्ट खांडवळ, मागच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. पुन्हा बाउन्स, नासी बाउन्सर, जबरदस्त गोलंदाजी शेवटला आपल्याला पाहायला मिळाली दैवतची. आणि अखेर आता येणारी 2 षटक सामना जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. कोण जिंकणार पहिला सामना? एनके स्पोर्ट कांडवल, सुजित पाटील, विवेक पाटील फॅम टीम की सन्माननीय सरपंच जगनशेठ पाटील फॅम टीम जानू स्पोर्ट इताडे. हो विल बी द विन द फर्स्ट मॅच. कोण जिंकणार पहिला सामना हा प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नाचं उत्तर आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपल्याला नक्की बघायला मिळेल. परंतु थरार क्रिकेटचा 7 स्टारचं आयोजन जर तुम्हाला आवडलं असेल तर त्यांच्यासाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. सातत्याने या परिसराला, या बेल्टला ते जरूर प्लॅटफॉर्म देत असतात, एक नवीन व्यासपीठ निर्माण करून देत असतात की जेणेकरून या विभागातील खेळाडूंनी पुढे जावं, पुढे जाऊन आपल्या गावासोबत आपल्या या विभागाचं, परिसराचं नाव करावं. पेनल्टीमेट षटक, अत्यंत महत्वाचं षटक. 12 बॉल 17ची गरज असताना गोलंदाजी करण्यासाठी इताडे एक्सप्रेस गणेश बॉलिंग मार्क वर येतोय. जानू स्पोर्ट इताडे साठी तो सातत्याने ग्रामीणचं क्रिकेट खेळतो. आज फ्रँचायझी साठी देखील इताडेच्याच तो खेळणार आहे आणि महत्वपूर्ण षटक त्याच्या हातामध्ये दिलेले हे 6 चेंडू या सामन्याला दिशा देणार आहेत. 17 धावांची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. पराग जाधव अजूनही क्रीज वर आहे, वैयक्तिक खेळतोय सध्या 42 धावांवर. 15 चेंडूंमध्ये 42 धावांवर तो सध्या फलंदाजी करतोय. अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल का? पहिल्या डावामध्ये साहिल पाटीलच्या 40 धावा, तुफानी 40 धावा आणि आता या दुसऱ्या सत्रामध्ये पराग सध्या खेळतोय 42 वर. इथे जर अर्धशतक झळकावलं परागनं तर त्याच्या क्रिकेटिंग कारकिर्दीमधील एक चांगला डाव आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला पुन्हा एकदा वळवलं ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेगला. गणेश लागोपाठ जर 3 विकेट घेतोय, विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय तर करण पाटील इताडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक गणेशला दिलं जाणार आहे. आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे की जिथे जर विकेट हॅट्रिक आली तर पुन्हा जानू स्पोर्ट इताडे संघाचा शिरका होईल या सामन्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 57 ओव्हर द विकेट. हो मिस टायमिंग बॉल हवे मध्ये, डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज आणि विकेट मिळवली आहे. विनोद पाटीलला आउट केलाय. बिग विकेट. मॅच मध्ये पुन्हा पलटवार, शिरकाव जानू स्पोर्ट इताडे संघाचा. मॅच मध्ये आता शिरकाव या ठिकाणी झालेला आहे आणि इथून आता धावांची गरज असेल. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 16. नवीन बॅटर राज मोगरे ऑन स्ट्राइक. ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल. एकच धाव इथे मिळेल.
महत्वाच्या वेळेला गणेशला इन्व्हाइट केलं आणि इम्पॉर्टंट स्पेल तो हाताळतोय, कारण त्याला माहितीये की इथून कमीत कमी धावांचं षटक जर आपण हाताळलं तर सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल आणि पुन्हा या मॅच मध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळेल. तसंही क्रिकेटचा हा खेळ अनिश्चितच आहे. जोपर्यंत शेवटची धाव, शेवटचा चेंडू आणि शेवटची विकेट होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय सांगणं कठीण असतं. परागला आउट करावं लागेल. एनके स्पोर्ट कांडवलला तुम्हाला थांबवायचं असेल तर. गणेश पुढचा बॉल, पराग समोर, या वेळेला बॉल लावत आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक शेरन. अनदर माइटी हिट. षटकार आलाय. दबाव वाढत होता आणि अशा कंडिशन्स मध्ये एक मोठा फटका येणं गरजेचा होता. तो मोठा फटका वेल सेट बॅटर पराग जाधवच्या बॅट मधून आला आणि धावा बघता बघता जाऊन पोहोचल्या 64 या आकड्यावरती. 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता एनके स्पोर्ट खांडवलला आणि अर्धशतकासाठी पराग जाधवला 1 धावेची गरज. 8 बॉल 9 ची गरज. गणेश तयार. हो पुन्हा एकदा पीक केला लेन बॉलला, स्क्वेअर लेगला. गोरखनाथ दिगाडकर प्रयत्न करतोय परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आलेलं नाहीये आणि एकूण 3री धाव याच बरोबर पूर्ण केली आहे आणि अर्धशतक. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील पहिलं झळकावलंय. पराग जाधव साठी एकदा जोरदार टाळ वाजू द्या. पराग बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचं आहे. इनक्रेडिबल नॉक. अतिशय सुंदर डाव आज एनके स्पोर्ट खांडवल संघासाठी परागने साकारलाय. धावसंख्या 3 धावांनी पुढे गेलेल्या धावफलकावरती 67. येणारे 7 बॉल. सामना जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. आता लेस जाणार रन द बॉल इक्वेशन. बॉल पासून आता धावा कमी आहेत. 6 ची गरज. मॅच फिनिश. हुक केलाय आणि सामना एनके स्पोर्ट खानवलनं आपल्या नावी केलाय. पहिला विजय साकारत असताना सुजित पाटील, विवेक पाटील फॅम टीम मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन एनके स्पोर्ट खानवल अँड हार्ड लक जानू स्पोर्ट इताडे. हार्ड लक सन्माननीय जगनशेठ पाटील साहेब. पहिला सामना थ्रिल, हाय स्कोरिंग बघायला मिळाला आणि फायनली 73 धावा 5 षटकांमध्ये चेस केल्या आणि तो चेस करणारा संघ होता एनके स्पोर्ट खांडवल. अभिनंदन. तसंही खांडवल गावामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये याच मैदानावरून एक ट्रॉफी देखील गेली. लगेचच पुढच्या सामन्याचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल आणि त्यांच्या विरोधात क्रियांश 11 नांदकर. क्रियांश 11 नांदकर मला वाटतं टॉस जिंकला. विशाल आपला निर्णय आपण कळवा. विशाल परटोले आपला निर्णय